श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कालच्या आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टला हजेरी लावत उपस्थितांना संबोधित केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असलेला हा फिनटेक उद्योग म्हणजे नक्की काय आहे, त्याचं देशाच्या आर्थिक विकासातलं महत्त्व याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, फिनटेक म्हणजे नक्की काय हे तुम्हाला ठाऊक आहे का? फिनटेक हा एक शब्द आहे जो दोन इंग्रजी शब्दांपासून तयार झाला आहे. वित्त आणि तंत्रज्ञान म्हणजे फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही शब्दांपासून तयार झालेला फिनटेक हा एक उद्योग आहे. अशा या फिनटेक उद्योगांमधली भारताची प्रगती प्रदर्शित करणं आणि या क्षेत्रातल्या प्रमुख हितधारकांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024चं आयोजन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मार्गदर्शन करत उपस्थितांना भारताच्या आर्थिक विकासातील फिनटेक उद्योगांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, एक समय था जब लोग भारत आते थे तो हमारी कल्चरल डाइवर्सिटी देखकर दंग रह जाते थे, हैरान हो जाते थे. अब लोग भारत आते हैं तो हमारी फिनटेक डाइवर्सिटी को देखकर भी हैरान होते हैं. एयरपोर्ट पर लैंड करने से लेकर स्ट्रीट फूड और शॉपिंग एक्सपीरियंस तक भारत की फिनटेक क्रांति चारों तरफ दिखती है. पिछले 10 साल में फिनटेक स्पेस में $31 बिलियन से ज्यादा का निवेश हुआ है. 10 साल में हमारे फिनटेक स्टार्टअप्स में 500% वृद्धि हुई है. सस्ते मोबाइल फोन, सस्ते डेटा और जीरो बैलेंस जनधन बैंक खातों ने भारत में कमाल कर दिया है. भारत में ब्रॉडबैंड यूजर 60 मिलियन यानी 6 करोड़ से बढ़कर 940 मिलियन यानी करीब 94 करोड़ हो गए. आज 18 वर्ष से ऊपर का शायद ही कोई भारतीय हो जिसके पास उसकी डिजिटल आइडेंटिटी आधार कार्ड नहीं है. आज 530 मिलियन यानी 53 करोड़ से अधिक लोगों के पास जनधन बैंक खाते हो गए हैं. यानी 10 साल में हमने एक प्रकार से पूरी यूरोपियन यूनियन के बराबर आबादी को बैंकिंग सिस्टम से जोड़ा है. साथियों, जनधन, आधार, मोबाइल की ट्रिनिटी ने एक और ट्रांसफॉर्मेशन को गति दी है. कभी लोग कहते थे कि कैश इज किंग. आज दुनिया का करीब करीब आधा रियल टाइम डिजिटल ट्रांजैक्शन भारत में होता है. पूरी दुनिया में भारत का यूपीआई फिनटेक का बहुत बड़ा उदाहरण बन गया है. आज गांव हो या शहर, सर्दी हो या गर्मी, बारिश हो या बर्फ गिर रही हो, भारत में बैंकिंग सर्विस 24 घंटे 7 दिन 12 महीने चलती रहती है. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना शाश्वत आर्थिक विकास ही भारताची आज प्राथमिकता असल्याचं सांगितलं. आज सस्टेनेबल इकोनॉमिक ग्रोथ ये भारत की प्राथमिकता है. हम स्ट्रांग, ट्रांसपेरेंट और एफिशिएंट सिस्टम्स बना रहे हैं. हम फाइनेंशियल मार्केट्स को एडवांस टेक्नोलॉजीज और रेगुलेटरी फ्रेमवर्क से मजबूत कर रहे हैं. हम ग्रीन फाइनेंस से सस्टेनेबल ग्रोथ को सपोर्ट कर रहे हैं. हम फाइनेंशियल इंक्लूजन के सेचुरेशन पर बल दे रहे हैं. मुझे विश्वास है भारत का फिनटेक इकोसिस्टम भारत के लोगों को क्वालिटी लाइफस्टाइल देने के मिशन में बहुत बड़ी भूमिका निभाएगा. मुझे विश्वास है भारत का फिनटेक इकोसिस्टम पूरी दुनिया की ईज ऑफ लिविंग बढ़ाएगा. और मुझे
मेरे देश के युवाओं की टैलेंट पे इतना भरोसा है और मैं कहता हूं, बड़े विश्वास से कहता हूं, अवर बेस्ट इज येट टू कम. श्रोते हो, भारताच्या आर्थिक विकासात फिनटेक उद्योगांना महत्त्वाचं स्थान असून शासकीय पातळीवर त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. नुकतंच ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2024 हे BKCमध्ये पार पडलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या एकूणच जगाच्या नकाशावरती भारताचं जे एक महत्त्व वाढत चाललं आहे, त्याला आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीमध्ये भारताने ज्या मोठ्या प्रमाणावरती एक आघाडी घेतली आहे, मला वाटतं त्या हिशोबाने बघितलं तर खरोखरच पंतप्रधान म्हणाले तसं की भारताच्या या फिनटेक वैविध्याचा सगळ्यांना आता मोह पडतोय. अगदीच फिनटेकचं जर सुरुवातच सांगायची झाली तर आपल्याला माहिती आहे की 2014 सालापासून मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने जे आधार कार्डाचा आपण जो वापर केला होता त्याला जोडून बँक अकाउंट उघडली गेली आणि आता जवळजवळ 55 करोड बँक अकाउंट आहेत जी जनधनमध्ये उघडली गेली. आणि ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर तळागाळातल्या लोकांसाठी बँक अकाउंट उघडणं, त्याच्याचबरोबर आधार कार्ड काढणं आणि नंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ज्याला आपण म्हणतो की मोबाईलने मुसंडी घेतली आणि त्या मोबाईलच्या मुसंडीमध्ये जर विचार केला तर जी ब्रॉडबँड कनेक्शन ज्याला आपण म्हणतो ती जगामध्ये आपण एक सर्वात कमी पैशात देतो. तर ह्या सगळ्याचा जो फायदा तळागाळातल्या लोकांना झाला तर ज्याला आपण सबसिडी म्हणतो ती जवळजवळ 80 बिलियन रुपयांची सबसिडी आपण आत्तापर्यंत या माध्यमातून आपण दिली गेली. एकूणच विचार केला तर UPIच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपण आता व्यवहार करतो. जवळजवळ 1400 करोड ही ट्रान्झॅक्शन UPIच्या माध्यमातून होतात आणि जर आपण त्याचं व्हॅल्यू बघितलं साधारण 20 लाख करोड इतकी ट्रान्झॅक्शन होतात. 35 करोड भारतीय हे आपण बघितलं तर सध्या UPIचा वापर करतात आणि 34 करोड जे भारतीय आहेत त्यांच्याकडे QR कोड आहे, त्याच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण होते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण जे करतो त्याचा फायदा वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. आता जर आपण शेअर मार्केटचं उदाहरण घेतलं तर शेअर मार्केटचे जे सेटलमेंट असतं, जो सौदापूर्ती असते ती एका दिवसात होते. म्हणजे आज व्यवहार केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतात किंवा शेअर्स मिळतात. T+1 जागतिक याच्यामध्ये भारताचा क्रमांक खूप मोठ्या पहिल्या नंबरवरती लागतो. आता थोड्या दिवसांनी म्हणजे साधारण 2025 सालापासून आपण त्याच दिवशी पैसे देणार आहोत. T+0 म्हणजे शेअर तुम्ही विकले तर त्याच दिवशी तुम्हाला तासाभरात पैसे मिळणार आहेत. अशा गोष्टी आपण आणतोय. नुकतंच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर शक्तिकांत दास यांनी पण जाहीर केलं की आपण येत्या काळामध्ये ज्याला आपण UPI सारखंच ULI म्हणजे युनिव्हर्सल लोन इंटरफेस सुरू करत आहोत. तर त्याची जे ज्याला म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती तयारी झालेली आहे आणि त्याचा फायदा काय होईल तर तळागाळातल्या लोकांना कर्जापासून वंचित राहू नये यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. आपल्याला माहिती आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना मुद्राद्वारे बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती कर्ज मिळतं, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन असतं हे खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. तर हे डॉक्युमेंटेशन म्हणजे कागदोपत्री जो व्यवहार होता तो कसा कमी करता येईल ह्या दृष्टीने विचार केला गेला आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता विचार केला की आपण ULIची स्कीम आणतो आहोत. सर्वप्रथम म्हणजे जे आपण क्रेडिट रेटिंग असतं तर ते क्रेडिट रेटिंग जे असतं ते ह्यामध्ये लिंक होणार आहे. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला तर त्यांना कर्ज पाहिजे असेल तर त्यांचं एकूण त्यांची जी किती आर्थिक कुवत आहे कर्ज परत देण्याची तर ह्या ULIच्या माध्यमातून ते शक्य होईल. आणि त्याला आपण म्हणतो रिपॉझिटरी म्हणजे सगळ्यांचा एकाच ठिकाणी डेटा असणार आहे. त्यामुळे कुठली नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असू दे, बँक असू दे, कोऑपरेटिव्ह बँक असू दे, त्यांना त्या व्यक्तीची पूर्ण माहिती एका ठिकाणी मिळेल आणि त्यामुळे त्वरित निर्णय घेता येईल की एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यावं की देऊ नये आणि त्याची अनुमती पण लगेच मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे की खूप प्रमाणामध्ये काही ॲप्स आहेत त्याच्यामधून कर्ज मिळवली जातात, पण त्याच्यामध्ये फसवेगिरीची शक्यता असते. आणि त्याच दृष्टीने एक ज्याला आपण म्हणतो की सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन SRO ह्यासाठी पण रिझर्व्ह बँकने एका कंपनीला परमिशन दिली आहे की ज्यांच्याकडे या सगळ्या लोकांचा डेटा असेल आणि कोणालाही त्या ठिकाणी ॲक्सेस करून बघता येईल की एखादी व्यक्ती ही लोन देण्या योग्य आहे की नाही, लायक आहे की नाही, कारण त्याची आर्थिक कुवत किती आहे. तर ह्यामुळे काय होतं तर एकतर ज्याला आपण म्हणतो की कॉस्ट ही खूप कमी होते आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला मोठ्या बँकेतून जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना ॲक्सेस पण मिळतो.
लघु आणि मध्यम उद्योगात सुद्धा ज्याला आपण म्हणतो एक अडथळा शर्यतच असते कर्ज मिळवणं म्हणजे, तर ती अडथळा शर्यत पण ह्या स्कीममुळे आता जाण्याची शक्यता आहे. आणि अनुमती लवकर कर्जाची मिळाली आणि त्वरित निर्णय झाला तर जो आपण म्हणतो की तळागाळातल्या लोकांना काय फायदा होऊ शकतो, तर हा फायदा होऊ शकतो. म्हणजे सबसिडी जर मिळतेच त्यांना, सबसिडीच्या शिवाय कर्जही मिळू शकतं. जॅमच्या जी आपली त्रिमिती आहे त्याच्या माध्यमातून आपण सबसिडी जशी देतो त्याचप्रमाणे विमा दिला गेला. तसंच ज्याला आपण म्हणू शकतो की हॉस्पिटलमध्ये काही तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे तर त्याच्यामधून सुद्धा फायदा होतो. म्हणजे एकंदरीत फिनटेक क्षेत्रामध्ये भारताने ज्या मोठ्या प्रमाणावरती झेप घेतली आहे, UPIचे आपले ट्रान्झॅक्शन साधारण 45% आपल्याकडून होतात एकूण जगाच्या. म्हणजे रिझर्व्ह बँकेने तर असंच एक धोरण ठेवलं आहे की 2025 सालापर्यंत जे चेक क्लिअरन्स होतं ते एकूण व्यवहारांच्या 25%च यायला पाहिजे. आणि याच्यामधून मला वाटतं मोठे मोठे देश या अशा जे आपण फिनटेक कंपन्यांच्या दालनं उघडली आहे तिकडे त्याला येऊन ते भेट देतात. आणि सगळी लोक त्यासाठी आपण बघतात की ज्याला आपण म्हणू की एक नेटवर्कचं जे डिजिटल कॉमर्स आहे त्या डिजिटल कॉमर्सद्वारे ज्याचा आपण उल्लेख G20च्या देशांच्या अध्यक्षपद असताना पण केला होता, तर त्याचा एक महत्त्वाचा फायदा इकडे मिळणार आहे. सायबर घोटाळे कसे रिस्ट्रिक्ट करता येईल आणि एकूणच डिजिटल साक्षरता कशी आणता येईल, ह्या सगळ्यांनी आपण बघतोय की भारत ज्या वेगाने फिनटेकला स्वीकारतोय त्या आणि डिजिटल पायाभूत सुविधा सुद्धा आहेत सार्वजनिक लोकांसाठी, त्यासाठी मला वाटतं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ग्राहकांना सुविधा दिल्या तरच ह्याचा फायदा असतो, नाहीतर काही ठिकाणी नुसतंच काही योजना आणल्या जातात पण त्याचा तळागाळात काही फायदा होत नाही. मला वाटतं या आर्थिक सुविधा बघितल्या की आपल्याला समजतं की एकूणच गरिबी पण हटवण्यासाठी काही काही गोष्टींचा जो फिनटेकचा जो वापर आहे तो भारताने केलेला खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. आणि उत्तरोत्तर मला वाटतं ह्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. आणि ज्याला आपण म्हणतो की नवीन उद्योगामध्ये इनोव्हेशन कसं येईल, तर सरकार पण मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन करतं आणि जास्तीत जास्त ज्या सुविधा आहेत या फिनटेकच्या माध्यमाखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि तो खरोखरच नक्कीच स्तुत्य आहे, यात काही शंका नाही. श्रोते हो, मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये भारतासह विविध देशांमधले धोरणकर्ते, नियामक, वरिष्ठ बँकर्स, उद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञ असे सुमारे 800 वक्ते सहभागी झाले आहेत. हे वक्ते या परिषदेतल्या 350हून अधिक सत्रांना संबोधित करत आहेत. या महोत्सवात फिनटेक क्षेत्रातले अद्ययावत नवोपक्रम देखील प्रदर्शित करण्यात येत असून या फेस्टला हजेरी लावणाऱ्यांसाठी ते आकर्षण ठरत आहे. एकूणच मुंबईत आयोजित हे ग्लोबल फिनटेक फेस्ट प्रगत तंत्रज्ञान आणि वित्तीय बाजारपेठेला बळकट करण्यासाठी तसंच या क्षेत्रात मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली तयार करण्यासाठी लाभदायक ठरेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन संदेश नाईक.